कराड प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळाल्यास संधी देऊ, धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासंदर्भात अजितदादांचं सूचक विधान। क्लीन चिट कुणाला द्यायची आधीच ठरलं असतं। धनंजय मुंडेंच्या क्लीन चिटवरून राऊतांचं वक्तव्य। तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी इतकी घाई का, राऊतांचा अजित पवार यांना सवाल। राजकीय संकटामध्ये असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे दर्शनासाठी शनिदेवाच्या मंदिरात। कोकाटेंची राजकीय साडेसाती दूर होणार का, याकडे सर्वांचं लक्ष। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा घेतला जाण्याची शक्यता, वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मुलाच्या मृत्यू प्रकरणामध्ये सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, दम असेल तर मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, एकनाथ खडसे यांचं गिरीश महाजन यांना आव्हान। फोन टॅप होत असल्यानं मंत्री फोन बंद ठेवतात, रोहित पवारांचा आरोप। तर राज्यात फोन टॅपिंगमुळेच सरकार स्थापन झालं, रोहित पवारांच्या आरोपानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारलाच घरचा आहेर, सरकारी व्यवस्था बिनकामाची असते, नितीन गडकरींचं एका कार्यक्रमात वक्तव्य। लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर, तब्बल 14,000 पेक्षा अधिक पुरुषांची लाडकी बहीण योजनेचा त्यांनी लाभ घेतल्याचं स्पष्ट। नाशिक पवारांचा आरोप, तर राज्यात फोन टॅपिंगमुळेच सरकार स्थापन झालं, रोहित पवारांच्या आरोपानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारलाच घरचा आहेर, सरकारी व्यवस्था बिनकामाची असते, नितीन गडकरींचं एका कार्यक्रमात वक्तव्य। लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर, तब्बल 14,000 पेक्षा अधिक पुरुषांची लाडकी बहीण योजनेचा त्यांनी लाभ घेतल्याचं स्पष्ट। नाशिकमधील वन विभागाची जमीन लाटल्याचं प्रकरण, नेमिनाथ जैन शिक्षण संस्थेची प्रशासनाकडून चौकशी, लोकशाही मराठीनं केला होता या प्रकरणाचा पर्दाफाश। राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका, मोदींना मीडियानं मोठं केल्याचा राहुल गांधींचा आरोप। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 15 ते 20 गाड्यांचा अपघात, अपघातामध्ये 30 ते 35 जण जखमी, तर एका महिलेचाही मृत्यू। उतारावर ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरनं गाड्यांना चिरडलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।